पत्ता गोबी आणि मटारची जबरदस्त अशी रेसिपी आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आणि खूप टेस्टी अशी ही रेडी होते। टिफिन मध्ये तुम्ही बनवू शकता। तर चला बनवूया ही रेसिपी। तर 2 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलेले आहे। त्यामध्ये टाकूया हाफ टीस्पून जिरे। जिरे थोडेसे तडकल्यानंतर हिंग आपण यामध्ये टाकून घेऊया 2 पिंच। त्याबरोबर राई टाकलेली आहे, मस्टर्ड सीड आणि अर्धा चमचा हाफ टीस्पून हळद टाकलेली आहे। हळद टाकताना मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली होती। मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया पत्ता गोबी। तर एक छोटी पत्ता गोबी मी इथे घेतलेली होती आणि त्याला मी कट करून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे। तर चला तेलामध्ये मस्त असं आपण इथे फ्राय करून घेऊया भाजीला आणि 3 ते 4 मिनिटं मी मस्त असं फ्राय करून घेतलेलं आहे। थोडं थोडंसं बघा पाणी सुटलेलं आहे, ते पाणी असंच राहू देऊया आणि जिथपर्यंत ते पाणी जे आहे ना ते ड्राय होत राहील तिथपर्यंत आपण यामध्ये मटार जे आहे ते टाकून घेऊया आणि इथे अर्धा कप मी मटार टाकलेला आहे। मिक्स करून घेऊया आणि परत 2 ते 3 मिनिटं परतून घेतलेलं आहे आणि हे बघा पूर्णपणे जे आहे ना आता आपल्याला अशाच प्रकारे शिजवून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी अजून होतं, तर याच पाण्यामध्ये मी ठेवणार आहे 7 ते 8 मिनिटं। लो फ्लेम वरती एकदम ठेवायचं आहे कारण चांगल्या प्रकारे शिजला पाहिजे मटार आणि जी भाजी आहे आपली। तर हे बघा मी मस्त मिक्स करून घेतलं परत इथे आणि आता मी यामध्ये टाकणार आहे 1 टोमॅटो आणि त्याबरोबर 3 हिरवी मिरची चिरलेली। मीठ टाकूया आपण यामध्ये चवीनुसार। हाफ टीस्पून लाल मिरची पावडर, धणे पावडर हाफ टीस्पून, गरम मसाला पावडर हाफ टीस्पून आणि हे सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेऊया भाजीमध्ये आणि खूप टेस्टी अशी ही भाजी रेडी होते। मटार आणि गोबीची ही भाजी नक्की ट्राय करा, तुम्हा सर्वांना आवडेल। हे बघा मिक्स करून परत झाकण झाकून मी ठेवणार आहे। पाण्याचा वापर आपल्याला बिलकुल नाही करायचा आहे आणि हे बघा झाकण झाकून परत इथे मी 5 मिनिटं लो फ्लेम वरती शिजवून घेणार आहे म्हणजे अजून आपली भाजी एकदम शिजेल आणि खूप छान त्यामध्ये टेस्ट येईल। तर आता हे बघा ही झालेली आहेत 5 मिनिटं आणि हे बघा मस्त अशी आपली ही भाजी जी आहे ना ती झालेली आहे रेडी। पाणी एकदम पूर्णपणे ड्राय झालेलं आहे, तेल मस्त असं सुटलेलं आहे आणि ही जबरदस्त अशी आपली वटाणा आणि गोबीची भाजी झालेली आहे रेडी। टिफिन साठी एकदम परफेक्ट आहे। याचा टेस्ट वाढवण्यासाठी अजून मी यामध्ये टाकणार आहे हा सब्जी मसाला। जर नसेल तर गरम मसाला वापरू शकता थोडासा, 1/4 टीस्पून एवढं टाकलेलं आहे मी यामध्ये। त्याबरोबर टाकूया थोडीशी कोथिंबीर चिरलेली आणि परत मिक्स करून घेऊया। खूप छान चव येते अशा प्रकारे जेव्हा वाटाणा आणि ही गोबीची भाजी जी आहे ना ती रेडी होते। तर परत थोडासा गरम मसाला टाकून आणि कोथिंबीर टाकून आपण इथे 2 मिनिटं ठेवूया लो फ्लेम वरती म्हणजे सगळा टेस्ट जो आहे तो आला पाहिजे आणि ही आपली जबरदस्त अशी भाजी जी आहे ती झालेली आहे रेडी। चपाती बरोबर, पराठा बरोबर खाण्यासाठी एकदम परफेक्ट, टिफिन मध्ये घेण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही जबरदस्त भाजी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तर चला आता आपण ही भाजी जी आहे ना ती गरमागरम सर्व करून घेऊया। बघा किती मस्त असा कलर आलेला आहे आणि टेस्टी टेस्टी ही भाजी सुद्धा रेडी होते। तर ही प्लेट मध्ये मी काढून घेणार आहे आता आणि हे बघा एकदम चमचमीत मस्त अशी मसालेदारशी ही आपली गोबी आणि वाटाण्याची भाजी। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कळवा, आवडली तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आम्ही तुमच्यासाठी